ही फक्त कुल्फी नाही, ही आहे रबडीसारखी रॉयल मटका कुल्फी. एकदा चाखली तर आईस्क्रीम विसरून जाल. नमस्कार, मी आहे राधिका. राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत रॉयल, क्रीमी आणि रबडीसारखी मेल्ट होणारी मटका कुल्फी. ही फक्त एक डेझर्ट नाही, ही आहे एक स्ट्रीट स्टाईल रॉयल एक्सपिरियन्स जी एकदा चाखली की तुम्ही बाजारातली आईस्क्रीम विसरून जाल. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे ही बनवायला कुठलीही मशीन लागत नाही, आईस्क्रीम मेकर लागत नाही, फक्त साधे घरगुती इन्ग्रेडियंट्स आणि काही सिक्रेट ट्रिक्स लागतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे असे काही टिप्स ज्यामुळे तुमची कुल्फी एकदम प्रोफेशनल बनेल. सगळ्यात आधी इथे मी 4 मातीचे मटके घेतले आहेत. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. तुमच्याकडे मातीचे मटके अवेलेबल नसेल तर तुम्ही स्मॉल स्टील बाउल्स किंवा प्लास्टिकचे बाउल्स किंवा कंटेनरसुद्धा घेऊ शकता. आता सुक्या मेव्याची पावडर तयार करा. त्यासाठी मी इथे 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम आणि 5 ते 6 हिरवी विलायची घेतली आहे. हे सर्व मी मिक्सरमध्ये टाकून थोडंसं जाडसर म्हणजे बारीक न फिरवता थोडं कुरकुरीत राहिलं अशा पद्धतीचं फिरवणार आहे. त्यामुळे कुल्फीला छान चव आणि टेक्स्चर येतं. हेच आपल्या कुल्फीचा खास स्वाद आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर सुके मेवे वापरू शकता, जसे पिस्ता, मनुका, काजू, बदाम किंवा चारोळी. आता मी एक जाड बुडाची कढई घेतली आहे. त्यात सर्वात आधी थोडं पाणी घालून घ्या, जेणेकरून दूध खाली लागू नये आणि जळू नये. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी इथे 1 लिटर फुल फॅट दूध घेतलं आहे. हे दूध जितकं जास्त घट्ट आणि फॅटी असेल तितकी आपली कुल्फी क्रीमी आणि रिच होते. आता हे दूध कढईमध्ये घातल्यानंतर गॅस मध्यमच आचेवर ठेवायचा. लक्षात ठेवा, आग जास्त ठेवायची नाही, नाहीतर दूध पटकन जळू शकतं किंवा उतू जाऊ शकतं. आता हे दूध हळूहळू उकळू द्या. बघा आता हे दूध साधारण 2 ते 3 उकळ्या येईपर्यंत उकळणार आहे. जसे जसे दूध उकळतं तसं तसं ते थोडं घट्ट होत जातं आणि त्यातून एक छान क्रीमी बेस तयार होतो. आणि बघा, जर तुमच्याकडे जाड बुडाची कढई नसेल किंवा जाड बुडाचं पातेलं नसेल तर आच मध्यमच ठेवा, नाहीतर खालून ते जळू शकतं. बघा आता दूध नीट उकळून थोडं घट्ट झालं आहे. जसं जसं दूध उकळत जातं तसं तसं त्याचा रंग थोडा बदलत जातो आणि छान क्रीमी बेस तयार होतो. आता इथे लक्षात ठेवा, हे दूध थोडं घट्ट होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हाच आपला कुल्फीचा बेस आहे. आता मी यात साधारण 4 चमचे मिल्क पावडर घालत आहे. लक्षात ठेवा, हे ऐच्छिक आहे, पण यामुळे कुल्फी अजून जास्त क्रीमी बनते. त्यामुळे तुम्ही यामध्ये मिल्क पावडर किंवा सुका खवा घालू शकता. बघा आता हे हळूहळू मिक्स करून नीट एकजीव करायचं आहे. जर दूध पावडर नसेल तर काही हरकत नाही. दूध थोडं जास्त वेळ उकळू द्या, तरीही ते आपोआप घट्ट होतं. मिल्क पावडर घातल्यानंतर सतत 2 मिनिट मिक्स करत राहा, जेणेकरून गुठल्या राहणार नाही. आता बघा, आपण तयार केलेली सुक्या मेव्याची पावडर मी यामध्ये घालणार आहे. लक्षात ठेवा, हीच आपल्या कुल्फीची खरी चव आहे. आता हे नीट मिक्स करायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिट मध्यम आचेवर उकळायचं आहे. बघा आता जसं जसं हे मिक्स होतंय तसा तसा याचा सुगंध वाढतोय आणि एकदम रिच टेक्स्चर तयार होतंय. बघा आता पुढच्या स्टेपमध्ये मी तुम्हाला एक छोटा पण खूप महत्त्वाचा ट्रिक दाखवणार आहे, ज्यामुळे दूध एकदम रबडीसारखं घट्ट आणि रिच होईल. आणि हेच ते सिक्रेट आहे जे बाजारातल्या कुल्फीला वेगळं बनवतं. आता इथे एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा, जर हा स्टेप नीट झाला नाही तर पुढे कितीही ड्रायफ्रूट्स टाकले तरीही तो रिच फ्लेवर येणार नाही. त्यामुळे हा समोरचा स्टेप फार महत्त्वाचा आहे. आपण जे साधं दूध उकळायला घेतलं आहे ते आता हळूहळू एक रॉयल रबडी बेसमध्ये बदलणार आहे. आता तुम्ही नीट लक्ष द्या, कारण हीच एक स्टेप आहे जिथे साधं घरगुती दूध एकदम रिच, क्रीमी आणि घट्टसर टेक्स्चरमध्ये बदलायला सुरुवात करतं. जसं जसं दूध उकळत राहतं तसं तसं त्याला पाणीयुक्त भाग कमी होत जातो आणि त्याची नैसर्गिक गोडसरता आणि क्रीमीनेस वाढायला लागतो. आता सर्वात खास स्टेप म्हणजे कॅरमलाइज्ड शुगर. बघा आता एका छोट्या पातेल्यामध्ये साखर घेतली आहे. इथे मी साखर साधारण अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी ही साखर हलक्या आचेवर खूप हळूहळू वितळायला सुरुवात केली आहे. लक्षात ठेवा, ही प्रक्रिया खूप शांतपणे आणि नियंत्रणात करायची आहे.
कारण इथेच आपल्या कुल्फीचा चवीचा असली रॉयल ट्विस्ट तयार होतो. ही साखर लो फ्लेमवर हळूच वितळायची आहे. बघा आता जशी जशी ती गरम होते तसा तसा हलका रंग सोनेरी यायला लागतो. लक्षात ठेवा, जास्त वेळ ठेवायची नाही, नाहीतर साखर जळू शकते आणि कडवट चव लागू शकते. त्यामुळे साखर हलकीच वितळायची आहे. आता जसा सोनेरी रंग आला की लगेच गॅस बंद करायचा आणि कॅरेमल तयार झालं असं समजायचं. पटकन गरम दुधात घालायचं आहे. ही स्टेप जलद केली तर कॅरेमल नीट मिक्स होतो आणि दुधाला एकदम रिच आणि रॉयल चव येते. त्यामुळे ही स्टेप खूप जलद करायची आहे. जर कॅरेमल गॅसवर जास्त वेळ ठेवला तर तो खूप गडद होऊन कडवट होतो आणि पूर्ण रेसिपीचा स्वाद बदलतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कॅरेमल बनल्यानंतर गॅस बंद करून तो तसाच ठेवला तर गार होऊन तो घट्ट होतो. म्हणूनच तयार कॅरेमल झाल्यानंतर गरम दुधात पटकन टाकून मिक्स करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही बघू शकता मी इथे कॅरेमल दुधात टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे थोड्या गुठल्या दिसत आहे, पण काही हरकत नाही, थोड्या वेळानंतर तेही वितळून जातात. आता बघा, हे पूर्ण मिश्रण 5 ते 7 मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यायचं आहे. जसं जसं हे उकळतं तसं तसं ते अजून घट्ट आणि क्रीमी होत जातं. लक्षात ठेवा, इथे जास्त वेळ उकळायचं नाही, नाहीतर टेक्स्चर खूप जाड होऊ शकतं. त्यामुळे 7 ते 8 मिनिट पुरेसं आहे. 5 ते 7 मिनिटांनंतर छान असं घट्टसर मिश्रण तयार झालं आहे. छान व्यवस्थित रबडीसारखं घट्टसर टेक्स्चर आलेलं आहे. बघा आता हे पूर्ण मिश्रण गॅस बंद करून साधारण 5 ते 10 मिनिट थंड होऊ द्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे मिश्रण थंड होत असताना हलक्या हाताने अधूनमधून हलवत राहायचं आहे. कारण जर ते तसंच ठेवले तर वर पातळ थर तयार होतो आणि टेक्स्चर स्मूथ राहत नाही. बघा आता हे हलवत राहिल्यामुळे मिश्रण एकदम एकसारखं राहतं आणि क्रीमनेस टिकून राहतो. तुम्ही बघू शकता किती छान असा क्रीमीनेसपणा आलेला आहे आणि रबडीदार असा आपला कुल्फी बेस तयार आहे. जर हे मिश्रण लवकर थंड करायचं असेल तर हे भांडं थोडं थंड्या पाण्याच्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवा. त्यामुळे खालीपासून तापमान पटकन कमी होतं आणि मिश्रण लवकर थंड होतं. इथे हे मिश्रण पूर्णतः थंड झालं आहे. आता तयार झालेलं हे स्मूथ आणि रिच मिश्रण सावकाश मटक्यामध्ये भरायला सुरुवात करा. ओतताना जाणीवपूर्वक हळू ओता, म्हणजे वरचा पृष्ठभाग नीट आणि समतोल बसतो. ही एक छोटी गोष्ट दिसण्यात मोठा फरक करते. मटका नसेल तर काचेचा बाऊल किंवा कंटेनर वापरू शकता, पण भरताना लक्षात ठेवा थोडी जागा नक्की ठेवा. कारण सेट होताना मिश्रण थोडंसं वाढतं आणि थोडी ड्रायफ्रूट्स टाकण्याला म्हणजे सजावटी करण्याला जागा उरते. त्यामुळे थोडी जागा ठेवा. आता यावरून तुम्ही काही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. वरून तुम्ही काजूचे काप, बदामाचे काप किंवा पिस्त्याचे काप, चारोळी, अक्रोडचे तुकडे, मनुका, केशरचे धागे काहीही टाकू शकता. सुखे मेवे हलक्या हाताने पसरून द्या. दाब देऊ नका, म्हणजे तो सेट होताना वरच सुंदर दिसतो. मी यावरती काही काजू आणि बदामाचे काप घातले आहे. आता फ्रीझरमध्ये ठेवण्यापूर्वी प्रत्येक मटका फॉईल पेपरने नीट आणि घट्ट सील पॅक करून ठेवा. फॉईल पेपर वरून व्यवस्थित दाब देऊन जेणेकरून हवा आत जाणार नाही. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण योग्य सीलिंग केलं तरच आईस क्रिस्टल तयार होणार नाहीत आणि कुल्फी टेक्स्चर स्मूथ आणि क्रीमी राहतो. त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. जर फॉईल पेपर उपलब्ध नसेल तर एअरटाईट झाकण किंवा प्लास्टिकचं स्टीलचं झाकणही चालेल. हे मटके नीट झाकून फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत. साधारण 5 ते 6 तास किंवा ओव्हरनाईट देखील ठेवू शकता. लक्षात ठेवा, सील पॅक करूनच आपल्याला हे मटके ठेवायचे आहे. बघू शकता तुम्ही, मी इथे ओव्हरनाईट ठेवले होते आणि छान असे घट्टसर आईस्क्रीम सारखी कुल्फी जमलेली आहे. ही रबडीदार कुल्फी मी फ्रीजमधून काढल्याच तुम्हाला दाखवत आहे, म्हणून ही कुल्फी थोडी घट्ट आहे. जर तुम्ही रूम टेम्परेचरवर ठेवली साधारण 5 ते 10 मिनिट तर ती कुल्फी एकदम क्रीमी, रिच आणि तोंडात विरघळणारी तयार होते. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा. तुम्ही कोणता फ्लेवर ट्राय करणार आहे ते मला कळवा. अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा.